नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज मी तुम्हाला घागऱ्याच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने बॅक पार्टवर डिझाइन आलेली आहे ही, आणि ही फ्रंट पार्टवर। तर आता आपण हे साईडला ठेवूया। तर सर्वात अगोदर आपण अस्तरवर कटिंग करून घेऊ। तर अस्तर अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आणि डबल फोल्डमध्ये अशा पद्धतीने याची घडी टाकली आणि याची बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवली। तर सर्वात अगोदर इथं उंचीचं माप टाकायचं। तर ब्लाऊजची तयार उंची आहे 12.5 इंच, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी। तर 13.5 इथं उंचीचं माप टाकलं मी। आता इथे छातीचं माप टाकायचं। तर छाती आहे 30, 30चा चौथा 7.5 आणि 2 इंचावर शिलाई मार्जिनसाठी। तर बघा, 9.5ची घडी टाकली मी इथे। आता शोल्डर टाकलं मी इथं 5 इंचावर। मुंडा घेतला 5.5। इथून सुद्धा चेक करायचं 5 इंच आहे का आणि व्यवस्थित करून घ्यायचं। या साईडने आपल्याला ब्लाऊजची घडी टाकायची। तर 9.5 वर मार्किंग केलं मी। खालच्या साईडने इथे 9.5 वर एक मार्किंग केलं। परत बॅक साईडच्या मुंड्याचा 1.5 इंचावर मी अशा पद्धतीने गोल शेप दिला। आता हा बॅक पार्ट आपण कट करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने बॅक पार्टची मार्किंग केलेली आहे आपण, आणि आता याला कट करून घ्यायचं। तर आता हा कपडा जे आहे घडीचा, तर आपल्याला हा 1.5 इंचानं वाढवून घ्यायचा अशा पद्धतीने, आणि हा बॅक पार्ट याच्यावर ठेवायचा आणि आहे तसाच आखून घ्यायचा। जसा आहे तसाच अशा पद्धतीने ठेवायचा आणि अगदी व्यवस्थितपणे आखून घ्यायचा बघा। तर अशा पद्धतीने बॅक पार्ट या कपड्यावर ठेवला आणि आखून घेतला मी। आता हा बॅक पार्ट साईडला उचलून ठेवायचा। आता इथे आपल्याला टक्ससाठी मार्किंग टाकायचं। तर इथे 3 इंचावर एक मार्किंग केलं मी। आता या पॉईंटपासून पुढे 1.5 इंचावर परत एक मार्किंग करायचं। इथे गळ्याच्या साईडने गळारुंदी टाकली बघा मी 2.5 इंचावर, आणि इथे टक्ससाठी एक मार्किंग करायचं। तर टक्सची उंची टाकली मी इथे 9.5 वर अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला मुंडा टाकायचा 5.5 वर, आणि अशा पद्धतीने शोल्डरच्या साईडने जोडून घ्यायचं। मुंड्याचा 1 इंचावर पॉईंट द्यायचा बघा, फ्रंट पार्टच्या मुंड्याचा 1 इंचावर पॉईंट द्यायचा अशा पद्धतीने, आणि मुंड्याला शेप देऊन घ्यायचं। इथेही 3 इंच आहे का चेक करायचं, आणि हे दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे बघा। आता हे मुंड्याच्या साईडने या पद्धतीने जोडून घ्यायचं, आणि आपल्याला अशा पद्धतीने प्रिन्सेस शेपचा आकार द्यायचा। फिटिंगच्या साईडने इथे 1/2 इंच वरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं। आता फिटिंगच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं। मुंड्याच्या साईडने साधारणतः फक्त 1/2 इंचच वाढवून घ्यायचं, जास्त नाही वाढवायचं, आणि अशा पद्धतीने हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे। आणि आता ही फ्रंट पार्टची अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची। तर बघा, फ्रंट पार्टचा मुंडा मी इथे कट नाही केलेला आहे, नंतर तो स्टिचिंगच्या वेळेस आपण कट करायचा असतो। तर अशा पद्धतीने मी फ्रंटची कटिंग करून घेतलेली आहे। फ्रंटच्या गळ्याची कटिंग नंतर करू आपण स्टिचिंगच्या वेळेस। तर आता आपण इथे या उरलेल्या कपड्यावर बाहीची कटिंग करायची आहे। तर अशा पद्धतीने डबल फोल्डमध्ये एक घडी केली मी, नंतर याला 4 फोल्डमध्ये केलं, आणि याची बंद बाजू मी वरच्या साईडने ठेवली। तर तयार बाही लांबी आहे 9 इंच, तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलं मी। तर इथं 10 इंचावर बाहीची लांबी टाकली। दुसऱ्याही साईडने 10 इंचावर एक मार्किंग करायचं। बाहीची घडी घेतली मी 8 इंच। आता ज्या साईडने आपली ओपन बाजू आहे त्या साईडने 3 इंचावर डाऊन करून घ्यायचं। इथे वरती 1 इंचावर घ्यायचं, आणि हे दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे, आणि बाहीला शेप देऊन घ्यायचा। तर बघा, अशा पद्धतीने बाहीला शेप दिला मी। आता इथे दंडगीरचं माप टाकायचं। तर दंडगीरचं माप टाकलं मी 6 इंचावर, आणि अशा पद्धतीने हे जोडून घेतलं। आता ही बाही कट करून घ्यायची। तर बघा, 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा अशा पद्धतीने। इथे दुसऱ्याही साईडने 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा। आता बाही ओपन करून घ्यायची अशा पद्धतीने। या 1.5 इंचाच्या पॉईंटपर्यंत बाही फोल्ड करून घ्यायची, आणि साधारणतः 1/2 इंच मार्किंग घेऊन कपडा कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने आपल्याला बाहीच्या पुढच्या भागाचा गोल शेप द्यायचा बघा। तर जो आपला पुढच्या भागाचा गोल शेप आहे त्याला
अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला बाही जोडताना लक्षात राहील की हा पुढचा भाग आहे म्हणून. तर आता हे अस्तरचे पॅटर्न आपण कपड्यावर ठेवून कटिंग करून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने बाहीवर डिझाईन आलेली आहे. तर दोन्ही पॅटर्न एकमेकावर अगदी व्यवस्थितपणे डिझाईन ठेवायची. व्यवस्थितपणे ही डिझाईन एकमेकावर ठेवायची. तर ही पूर्ण बाहीवर डिझाईन आहे, तर ती अशा पद्धतीने डिझाईन मी बाहीच्या मधात घेतली आणि अशा पद्धतीने कपडा एक्स्ट्रा घेऊन कट करत आहे. तर हा वेलवेटचा कपडा आहे, तर आपल्याला थोडा जास्तच कट करायचा आहे, कमी नाही करायचा कट. नंतर जर एक्स्ट्रा कपडा झाला तर आपण स्टिचिंगच्या वेळेस कट करून घेऊ शकतो, पण कमी झाला तर काहीही करता येत नाही. तर बघा हा फ्रंटचा गळा आहे, तर त्याला अशा पद्धतीने ही डिझाईन ही अगदी व्यवस्थितपणे करून घ्यायची आणि अशा पद्धतीने हे पॅटर्न याच्यावर ठेवायचे आणि कट करून घ्यायचे. तर लक्षात ठेवा हा वेलवेटचा कपडा आहे म्हणून जास्तच कट करायचा, कमी नाही कट करायचा. तर हा छोट्या मापाचा ब्लाऊज होता म्हणून अगदी मी जास्त कपडा नाही एक्स्ट्रा ठेवला. तुम्ही जर तुमच्या मोठ्या मापाचा ब्लाऊज असेल तर कपडा एक्स्ट्राच घ्या. स्टिचिंगच्या वेळेस वेलवेटचा कपडा कमी पडतो, त्यासाठी आपल्याला वेलवेटचा कपडा थोडा जास्तच घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने हे पॅटर्न मी कपड्यावर ठेवून कट करून घेतलेला आहे. आता हे पॅटर्न साईडला ठेवायचे. तर हा बॅक पार्टचा गळा आहे, तर त्याला अशा पद्धतीने व्यवस्थितपणे करून घ्यायचं. आता याच्यावर हा अस्तरचा पॅटर्न ठेवायचा आणि अशा पद्धतीने कपडा एक्स्ट्रा घेऊन कट करून घ्यायचं. कपडा कुठेही एक कमी घ्यायचा नाही. तर बघा आता आपण अगदी व्यवस्थितपणे हा कपडा करून घ्यायचा आणि याच्यावर अशा पद्धतीने एक शिलाई टाकून घ्यायची. डिझाईन अगदी व्यवस्थित करून घ्यायची आणि गळारुंदी कमी करण्यासाठी अशा पद्धतीने एक शिलाई टाकून घ्यायची. बघा इथे कट करून घ्यायचा शिलाईच्या पुढचा भाग. अशा पद्धतीने आता ही आपण गळारुंदी कमी करून घेतली. बघा 5.5ची झालेली आहे. तर याच्यावर आता हा अस्तर ठेवायचा आणि याला पिना लावून सेट करून घ्यायचं. अशा पद्धतीने साधारणतः पाव इंच कपडा सोडून गळ्याच्या कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची. अगदी व्यवस्थितपणे गळ्याच्या कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा पाव इंचाचं मार्जिन सोडून मी अशा पद्धतीने गळ्याच्या कडेकडेने शिलाई टाकून घेत आहे. तर पूर्ण गळ्यावर मी शिलाई टाकून घेतली. गळ्याच्या साईडने अर्धा इंचाचा मार्जिन सोडून कपडा कट करून घ्यायचा. तर बघा अर्धा इंचाचा किंवा पाव इंचाचं मार्जिन सोडून कपडा कट करून घ्यायचा. पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने छोटे छोटे कट काढून घ्यायचे. अगदी व्यवस्थितपणे गळ्याला कट काढून घ्यायची. बघा कपडा कुठेही कट नाही झाला पाहिजेत आपला. आता अशा पद्धतीने इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची. पूर्ण गळ्यावर दाबटीप टाकून घ्यायची, म्हणजे आपली फिनिशिंग खूप छान बसेल. बघा गळ्याची फिनिशिंग खूप छान येईल. तर पूर्ण गळ्यावर मी इथे दाबटीप टाकून घेतली. आता अस्तरचा कपडा आतल्या साईडनं फोल्ड करायचा आणि पूर्ण गळ्यावर कडेकडेने एक शिलाई टाकून घ्यायची. पूर्ण गळ्याच्या कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची. अगदी व्यवस्थितपणे शिलाई टाकून घ्यायची फिनिशिंग सोबत. तर पूर्ण गळ्यावर मी शिलाई टाकून घेतली. आता अस्तरच्या पूर्ण कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर ब्लाऊजचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. तर बघा हा बॅक ओपन ब्लाऊज आहे, तर याला अशा पद्धतीने व्यवस्थितपणे गळा करून घ्यायचा आणि मधातून जिथे आपण शिलाई टाकली तिथून कट करून घ्यायचं. तर आता हे दोन्ही पॅटर्न अशा पद्धतीने वेगवेगळे झाले. आता याच्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने या बॅकला डबल फोल्ड करायचं आणि अशा पद्धतीने
मधातून टक्स टाकून घ्यायचा. जिथपर्यंत आपला गळा आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा. दुसऱ्याही साईडने टक्स टाकून घ्यायचा. जो आपला पाठीवरचा टक्स असतो तो अशा पद्धतीने टाकून घ्यायचा बघा, दोन्ही साईडने. तर दोन्ही पॅटर्नवर मी या पद्धतीने टक्स टाकून घेतला. आता आपल्याला याला तर बघा साधारणतः 1.5 इंच रुंदीची एक पट्टी कट केली आणि अशा पद्धतीने वरच्या साईडने अर्धा इंच किंवा पाव इंच आत मुडपून पट्टी जोडून घ्यायची. पट्टीला दाबटीप टाकून घ्यायची. अशा पद्धतीने पट्टीला एक फोल्ड, परत 2 फोल्ड करून पट्टीच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायचं. पट्टी पूर्णपणे आतमध्ये मुडपून घ्यायची बघा. वरच्या साईडने पट्टी आपली दिसली पाहिजे नाही. पूर्णपणे पट्टी आतल्या साईडने मुडपली आणि जे खालच्या साईडने एक्स्ट्रा होती ती कट करून घेतली. तर बघा आता दुसऱ्या साईडने साधारणतः 4 इंच रुंदीची ही पट्टी कट केली मी. या पट्टीला वरच्या साईडने पाव इंच मुडपून पट्टीवर एक टीप टाकून घेतली. पट्टी अशा पद्धतीने खालच्या साईडने ठेवायची आणि पट्टीवर एक साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायची. अशा पद्धतीने पट्टी वरच्या साईडने करून घ्यायची. पट्टीला एक फोल्ड करायचं, परत 2 फोल्ड करायचं आणि पट्टीच्या किनाऱ्याने अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आणि खालच्या साईडने जे एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून घ्यायची. आता हे दोन्ही पॅटर्न एकमेकाला लावून बघायचे व्यवस्थित आले का नाही. तर अगदी व्यवस्थित आले बघा. गळ्याची फिनिशिंग ही खूप छान आली. आता कमरेच्या साईडने साधारणतः 1.5 इंच रुंदीची आपल्याला एक पट्टी घ्यायची. पट्टीला आतमध्ये अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करायचं आणि पाव इंच मार्जिन घेऊन पट्टीवर शिलाई टाकून घ्यायची. आता पट्टीवर दाबटीप टाकून घ्यायची आणि पट्टीला आतल्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची. अगदी व्यवस्थितपणे कपडा करून शिलाई टाकून घ्यायची, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही. तर बघा सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा पट्टी जोडून घ्यायची कमरेच्या साईडने. तर बघा दोन्ही पॅटर्नला मी कमरेच्या साईडने पट्टी लावून रेडी केलं. एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घेतलं. अशा पद्धतीने दोन्ही पॅटर्न एकमेकावर ठेवून बघायचं तर खूप छान फिनिशिंग आहे. तर बघा ज्या पद्धतीने आपण बॅक नेकच्या गळ्याची रुंदी कमी करण्यासाठी एक शिलाई टाकली होती, त्याच पद्धतीने मी फ्रंटच्याही गळा रुंदी कमी करण्यासाठी एक शिलाई टाकून घेतली बघा. तर शिलाईपासून पाव इंच कपडा सोडून कट करून घ्यायचा आहे. तर आता याची गळ्याची उंची किती आहे ते बघायचं. तर 6.5 आहे. तर अशा पद्धतीने आता मी हे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेत आहे. साधारणतः पाव इंच गळ्याच्या भोवती कपडा सोडून एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे मी. आता असं खालच्या साईडने अस्तर ठेवायचं आणि त्याच्यावर ब्लाऊजचा कपडा उलटा ठेवायचा आणि पिन लावून सेट करून घ्यायचं आणि पूर्ण गळ्याच्या कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची. तर पूर्ण गळ्यावर शिलाई टाकून झाली. आता जो एक्स्ट्रा कपडा आहे अस्तरचा तो कट करून घ्यायचा आणि गळ्याला अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स पाडून घ्यायचे. हे पिना काढून घ्यायचे आणि गळ्याच्या भोवती दाबटीप टाकून घ्यायची. तर पूर्ण गळ्यावर दाबटीप टाकून घ्यायची अशा पद्धतीने. आता अस्तर आतल्या साईडने फोल्ड करून पूर्ण गळ्यावर किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची. पूर्ण गळ्याच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची. तर पूर्ण गळ्यावर किनाऱ्याने शिलाई टाकून घेतली मी. आता पूर्ण अस्तरवर शिलाई टाकून घ्यायची अशा पद्धतीने. तर पूर्ण अस्तरवर शिलाई टाकून घेतली मी. आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. अगदी व्यवस्थितपणे एक्स्ट्राच कपडा कट करून घ्यायचा आहे. अस्तरचा कपडा कुठेही कट करायचा नाही. आता हे पॅटर्न समोरासमोर ठेवायचे अशा पद्धतीने. खालचा कपडा उलटा ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचे आणि अस्तरच्या पूर्ण कडेने शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या पॅटर्नवर सुद्धा अस्तरवर किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची.
आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता हे पॅटर्न अशा पद्धतीने या पॅटर्नवर ठेवायचं आणि कमरेच्या साईडने अशा पद्धतीने जोडून घ्यायचं बघा. अगदी व्यवस्थितपणे हे या पॅटर्नला जोडून घ्यायचे. कुठेही खेचायचं नाही, खेचल्याने कपडा कमी जास्त होतो आणि झोळ पडतो. तर अगदी व्यवस्थितपणे हे पॅटर्न जोडून घ्यायचे. सेम याच पद्धतीने दुसरा पॅटर्नसुद्धा जोडून घ्यायचा बघा. तर खूप छान असा पफ आलेला आहे आपला ब्लाऊजला. तर दुसरा पॅटर्नही अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा. साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन पॅटर्न जोडून घ्यायचे. पॅटर्नवर डबल टिप टाकून घ्यायची. कमरेच्या साईडने आपल्याला 1.5 इंच रुंदीची एक पट्टी पाव इंच मार्जिन घेऊन जोडून घ्यायची बघा. एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची. खालच्या साईडने एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. पट्टीवर दाबटीप टाकून घ्यायची. पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची. तर बघा कमरेच्या किनाऱ्याने अशा पद्धतीने एक शिलाई टाकून घ्यायची. अगदी व्यवस्थितपणे पट्टी कुठेही वरच्या बाजूला दिसली पाहिजे नाही अशा पद्धतीने आतल्या साईडने पट्टी फोल्ड करायची. जे एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून घ्यायची. खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आपल्या ब्लाऊजची. आणि तर आता आपण बाही रेडी करायची आहे. तर अशा पद्धतीने बाहीचा कपडा समोरासमोर ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि बाहीच्या पुढच्या किनाऱ्याने पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. दाबटीप टाकून घ्यायची. अस्तरचा कपडा आतल्या साईडला फोल्ड करून किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची. आता पूर्ण अस्तरवर शिलाई टाकून घ्यायची. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता सेम याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा रेडी करायची. तर दोन्ही बाह्या रेडी करून घेतल्या मी. आता ह्या बाह्या एकमेकावर ठेवून बघायच्या व्यवस्थित आल्या का नाही. तर बाही आता साईडला उचलून ठेवली मी. आता हा फ्रंट पार्ट घेतला आणि बॅक पार्ट घेतला. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट असा एकमेकावर ठेवायचा आणि शोल्डरवर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. डबल टिप टाकून घ्यायची शोल्डरवर. आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा शोल्डरवर सुद्धा शिलाई टाकून घ्यायची. तर दोन्ही साईडच्या शोल्डरवर शिलाई टाकून घेतली. आता या पॅटर्न अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आणि जिथे कुठे एक्स्ट्रा असेल ते कट करून घ्यायचं. सर्वात अगोदर बॅक पार्टला पिन लावून घ्यायची बघा अशा पद्धतीने. आणि हे पॅटर्न चेक करून घ्यायचे व्यवस्थित आले का नाही. दोन्ही साईडने चेक करून घ्यायचं. जिथे कुठे कमी जास्त असेल तिथे अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची पहिल्यांदा आणि नंतर जो एक्स्ट्रा आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. दुसऱ्याही साईडने चेक करून घ्यायचं आणि जे एक्स्ट्रा आहे ते शिलाई टाकून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. तर आता आपण या पॅटर्नला बाही जोडून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने बाहीचा सेंटर काढायचा आणि बाहीचा सेंटर शोल्डरवर ठेवायचा अशा पद्धतीने आणि चेक करून घ्यायचं बाही. जिथे आपली बाही एंड होते तिथूनच आपल्याला शिलाई टाकून घ्यायची बघा. तर अशा पद्धतीने जिथे आपली बाही एंड होते तिथूनच बाही आपल्याला जोडायला सुरुवात करायची. तर पूर्ण बाही अशा पद्धतीने न खेचता अगदी व्यवस्थितपणे ब्लाऊजला जोडून घ्यायची. आता आपल्याला फिटिंगच्या साईडने चेक करायचं दोन्ही पॅटर्न सेम आले का नाही. तर बघा पूर्ण पॅटर्न सेम आलेला आहे. आता आपल्याला बाहीवर डबल टिप टाकून घ्यायची. सेम आता याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाहीसुद्धा जोडून घ्यायची ब्लाऊजला. तर दोन्ही बाह्या मी ब्लाऊजला लावून रेडी केल्या.
तर कस्टमरने मला ही लेस दिलेली आहे बाहीला लावण्यासाठी. तर अशा पद्धतीने तर ही लेस लावण्यासाठी मी एक पाय मार्जिंगवाला टप्पा लावलेला आहे आणि अशा पद्धतीने लेस बाहीला जोडून घेतली. सेम याच पद्धतीने दुसरी बाहीलासुद्धा लेस लावून घ्यायची. तर बघा दोन्ही बाह्याला लेस लावून घेतली मी. आता फिटिंगच्या साईडने चेक करायचं आपले पॅटर्न व्यवस्थित आले का नाही, आणि फिटिंगच्या साईडने सरळ बाजूने दोन्ही पॅटर्न एकमेकावर ठेवून किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची अशा पद्धतीने. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही शिलाई टाकून घ्यायची. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर बघा आता ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं आणि पिन काढून घ्यायची. बॅक साईडनं आपण जे पिन लावली होती पिन काढून घ्यायची. तर आपलं जेवढं कमरेचं माप आहे ते इथं टाकायचं. तर कमर आहे 26, तर 26वर एक पॉईंट करायचा बघा, आणि 26च्या नंतर जेवढं उरते त्याला अशा पद्धतीने एक फोल्ड नंतर डबल फोल्ड करायचं आणि चेक करायचं किती उरले ते. तर बघा 2 इंच उरलेलं आहे इथे. तर आता अशा पद्धतीने इथे मी किनाऱ्याने एक शिलाई टाकत आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या किनाऱ्याने सुद्धा शिलाई टाकून घ्यायची. तर दोन्ही साईडच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घेतली मी. आता इथं आपल्याला 2 इंचावर एक मार्किंग करायचं, इथे 6.5वर, आणि इथं जे आपला दंडगेर आहे ते, आणि हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आणि याच्यावर शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही फिटिंगचं माप टाकायचं आणि ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची. आणि अशा पद्धतीने फिटिंगच्या साईडने 2-3 शिलाई टाकून घ्यायच्या. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही फिटिंगच्या शिलाई टाकून घ्यायच्या. तर गळ्याला इथे नॉट नाही लावलेले आहे मी. ते कस्टमर मला नॉट आणि लटकन आणून देणार आहे. नंतर मी इथे नॉट आणि लटकन लावून घेणार आहे. तर खूप छान अशी ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा आलेली आहे आणि ब्लाऊजही कस्टमरला खूप छान बसला होता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.